नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे द मोहिनी रेसिपी बुक या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत ढाबा स्टाईल पद्धतीने अंडा मसाला रेसिपी कशी बनवायची. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला साधारणतः 20 ते 25 मिनिटे लागतात. चला तर मग पाहूया अंडा मसाला रेसिपी कशी बनवायची. त्यासाठी सर्वप्रथम मी इथे अंडी उकडून घेणार आहे. अंडी उकडण्यासाठी 10 मिनिटे लागतात. अंडी उकडून होईपर्यंत आपण आता मसाला करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 3 मोठे कांदे, 1 टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, खोबरे, कढीपत्ता आणि मिरची घेतलेली आहे. मी इथे 3 मोठे कांदे भाजून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्या मसाल्याला चांगली अशी चव येते. ह्या सर्वांचं आपण सेपरेट वाटण करून घेणार आहोत. कांद्याचं सेपरेट वाटण, टोमॅटोची प्युरी आणि कोथिंबीर, लसूण, खोबरे, मिरची आणि कढीपत्ता याचं सेपरेट असं वाटण करून घेणार आहोत. वाटण करून झाल्यानंतर आता आपण इथे अंडी फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 पळी तेल घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आता आपण अंडी ऍड करणार आहोत. अंडे ऍड करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत आणि अंड्यांना आपण साधारणतः 5 ते 7 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून आपली अंडी चांगल्या अशा रीतीने फ्राय होतात. तुम्ही ह्यावर झाकण ठेवून देखील फ्राय करू शकता. हे पहा, आपली अंडी छान रीतीने अशी फ्राय झालेली आहेत. अंडी फ्राय झाल्यानंतर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि आपण आता मसाला तयार करून घेणार आहोत. आता मी इथे 2 पळी तेल ऍड करत आहे. तेल थोडंसं गरम झालं की मी ह्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहे. कांदा ऍड केल्यानंतर हा साधारणतः 5 मिनिटं फ्राय करून घ्यायचा. जोपर्यंत आपला कांदा चांगला असा ब्राउनिश कलरचा होत नाही तोपर्यंत आपण इथं तेलामध्ये परतून घेणार आहोत. कांद्याला आपला ब्राउनिश असा कलर आला की ह्यामध्ये आपण आता कांद्याची प्युरी ऍड करणार आहोत आणि ह्याला तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं आपण हा मसाला फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांनंतर आपण ह्यामध्ये आता कांदा, लसूण, खोबरं, कढीपत्ता आणि मिरची ह्याचं वाटण ऍड करणार आहोत आणि हे देखील ह्यामध्ये एकजीव असं फ्राय करून घेणार आहोत. ह्याला देखील तुम्ही 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे असं चांगल्या अशा रीतीने फ्राय करून झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण टोमॅटोची जी प्युरी आहे ती ऍड करणार आहोत. मी ह्यामध्ये एकच टोमॅटोचा वापर केलेला आहे, कारण जेणेकरून जर तुम्ही टोमॅटोचा जास्त प्रमाणात वापर केला तर ह्याला जो आपला मसाला आहे त्याला आंबट अशी चव येते. त्यामुळे मी इथे एकाच टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि आता ह्यामध्ये मी चांगला टोमॅटोची प्युरी मिक्स करून घेत आहे. आता मी ह्यामध्ये आपले जे मसाले आहेत ते ऍड करणार आहे. त्यासाठी मी इथे 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि 1 चमचा गरम मसाला ऍड करणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. तुम्हाला जर मसाला जास्त प्रमाणात तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाचा जास्त प्रमाणात देखील वापर करू शकता. आणि आता आपण हे मसाले ऍड केल्यानंतर हे वाटण फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून आपले मसाले ह्या वाटणमध्ये एकदम त्याचा अर्क उतरेल. 4 ते 5 मिनिटं आपण हा मसाला फ्राय करून घेणार आहोत. मी यामध्ये थोडंसं पाणी ऍड करत आहे, जेणेकरून आपला मसाला एकजीव असा होईल. मसाला फ्राय झाल्यानंतर आता आपण ह्यामध्ये अंडी ऍड करणार आहोत. मी आता ह्यामध्ये अंडी ऍड करत आहे. अंडी ऍड करून आपण मसाला आणि अंड थोडंसं 4 ते 5 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत. फ्राय करून झाल्यानंतर आता आपण जो मसाला आहे त्यामध्ये थोडंसं 2 ग्लास मी इथं पाणी ऍड केलेलं आहे.
तुम्ही तुमच्या थिकनेसनुसार पाणी ॲड करू शकता. कोणाला जास्त पातळ हवं असेल तर तुम्ही त्यानुसार पाणी ॲड करू शकता. मी यामध्ये 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि मी इथे 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. हे पहा 10 मिनिटानंतर आपला जो अंडा मसाला आहे त्याला असं मस्त असं तेल सुटलेलं आहे. तेल सुटलं की समजून जायचं आपला जो अंडा मसाला आहे तो तयार आहे आणि मी आता इथं प्लेटमध्ये सर्व करत आहे. तुम्ही पाहू शकता आपला अंडा मसाला मस्त असं टेक्स्चर आलेला आहे. खूप मस्त असा सुवास येत आहे याचा. खूप छान असा अंडा मसाला इथं तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच व्हिडिओसाठी नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल. थँक यू.